अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. उद्या आपण माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करणार आहोत. आता कालच्या व्हिडिओमध्ये सेवा काय करावी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. बऱ्याच वेळा असे प्रश्न आले की ताई, आमचा पहिला, दुसरा किंवा तिसरा कुठलाच गुरुवार झाला नाही आहे, मग आम्ही उद्यापन कसं करावं? बघा, तुम्ही मांडणी जरी केली किंवा फक्त उपवास केले, मांडणी नाही केले, किंवा मांडणी केली, उपवास नाही केले, तरी सुद्धा शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी किंबहुना तुम्ही कुठल्याच गुरुवारी मांडणी नाही केली तरी सुद्धा शेवटच्या गुरुवारी तुम्ही मांडणी बिनधास्त करू शकता. तुम्ही सगळ्या सेवा सुद्धा करू शकता आणि एक दोन ज्या सवाष्णी येत आहेत त्यांचे तुम्ही पूजा करू शकता, त्यांचं मानपान करू शकता. काहीच अडचण नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी साक्षात माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करत असते, ती विराजमान असते. कारण त्याच दिवशी माता लक्ष्मीचं उद्यापन असतं. पण खरं तर लक्ष्मी म्हणजे पैसा का? नाही. तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि ह्याच अष्टलक्ष्मींनी आपल्या घरात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणजे असं कोण आहे जो सांगतो की फक्त मला पैसा दे? पण आजकाल लोक फक्त सुख मागतात, की मला सुख दे. समाधान लक्ष्मी सुद्धा असते, संतान लक्ष्मी असते, ऐश्वर्य लक्ष्मी असते. ह्या 8 प्रकारच्या लक्ष्मीने माझ्या घरात वास करावा. आपण नेहमी म्हणत असतो की बघ, होत्याचं नव्हतं झालं. आधी पैसा होता तेव्हा खूप मास केला. लक्ष्मी खूप चंचल आहे आणि लक्ष्मीने आपल्या घरात काढता पाया कधीच घेऊ नये. आपल्या घरातील प्राप्त लक्ष्मी ही नेहमी स्थिर असावी, म्हणूनच आपण प्रार्थना करत असतो, पूजा अर्चा करत असतो आणि देवीला तेच म्हणायचं की माझ्या घरातली जी काही लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी स्थिर असू दे आणि मला लक्ष्मी प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना करायची असते. पण त्याच्याच बरोबर सुख, समाधान, आनंद, ऐश्वर, आरोग्य याचा सुद्धा घरात वास असावा यासाठी सुद्धा प्रार्थना करायची असते. थोडक्यात काय, की आपल्या घरात 8 लक्ष्म्यांनी वास करावा. म्हणून आपल्याला ह्या उद्यापनाच्या दिवशी काही उपाय किंवा काही सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत. बघा, आता गुरुवार आहे, मार्गशीर्षचा गुरुवार आहे. प्रत्येक जण उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार आहे. भाड्याचं घर आहे किंवा अगदी काही कारणांमुळे जर तुमच्याकडे लाकडाचा उंबरठा नाही आहे, तुम्ही दुसरा कुठला तरी असेल तरी सुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. खरं तर उंबरा हा लाकडाचाच असावा, पण काही कारणांनी आपण बदलू शकत नाही. कारण भाड्याचं घर असल्यावर आपण त्यांचा उंबरा आपण नाही बदलू शकत ना. म्हणून सांगते की बऱ्याच वेळा तो मार्बलचा असतो किंवा जो कडप्प्याला जो काळा लावतो आपण तो सुद्धा असतो, पण शेवटी आता काही करू शकत नाही, कारण आपणच रेंटच्या घरात राहतो. मग आता त्याच्यासाठी आपण काय करायला हवं? जर तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार असेल, मला एक सांगायचं आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं म्हणजेच काय थोडक्यात सांगते. हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गंगाजल असेल तर ते टाकायचं, गुलाबजल असेल तर ते टाकायचं. हे काहीही नसेल तर गोमूत्र आणि घरातलं पाणी हे टाकायचं आणि हळद असावी ते टाकू शकता. तुमच्या घरात जर कापूर असेल तर कापूर तो टाकू शकता. कापराचा चुरा करायचा तो त्याच्यात टाकायचा. नसेल किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही. आधीच्या काळी शेणाने आपला जो काही भाग आहे तो सारवायचा आणि आजही ती परंपरा आहे. बऱ्याच घरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती जी जागा आहे ती शेणाने सारवली जाते आणि त्याची पूजा केली जाते. आजही बऱ्याच घरात हा प्रकार असतो आणि खूप चांगला असतो तो. आपण ते करू शकत नाही म्हणून उंबऱ्याला मग एकदम सगळं ते सारवत बसायचं आणि त्या थरावर थर चढवायचं नाही. हाताने छानपैकी सगळं मिक्स करायचं. ज्या पद्धतीने आपण शेण सारवायचो त्याच पद्धतीने ते आपल्याला त्या उंबराला एक एक असा म्हणतो ना की सारवायचं आहे. ते आपल्याला हळदीने तो उंबरा सारवायचा आहे थोडक्यात. हे करून झालं की आपण हळद कुंकू अक्षता लावतो, त्याच्यावर लक्ष्मीची पावलं काढतो, मग ते रांगोळीचे काढतो किंवा आपण कुंकवाची पावलं काढतो. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगते. आता हा माझा उंबरा आहे. उजव्या आणि डाव्या बाजूला मी लक्ष्मीचे पावलं काढते. मधोमध एक स्वस्तिक काढायचं असतं. स्वस्तिक कुंकवाने काढायचं, बरोबर? त्याच पद्धतीने आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा असतो. टापटीप करायचा, त्याला सुद्धा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबऱ्याला पण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि इकडे ना 4 टिंब द्यायचे कुंकवाने. 4 टिंब नाही का आपण हळद कुंकू लावतो त्या पद्धतीने 4 टिंब इकडे, 4 टिंब तिकडे. याचं कारण तुम्हाला सांगते. आता उंबऱ्यावर आपल्याला 8 लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे, तर प्रत्येक टिपका हे प्रत्येक लक्ष्मीचं प्रतीक आहे. आता जर आपण 8 लक्ष्मीचे पावलं काढायला गेले तर 16 पावलं होतील. एवढा मोठा उंबरठा कोणाचाच नाही आहे. मग ते प्रत्येक कुंकवाचं प्रतीक ते प्रत्येक लक्ष्मीसाठी आहे, की माझ्या घरात 8ही प्रकारच्या लक्ष्मीने वास करावा. म्हणून छानपैकी स्वस्तिकच्या इकडे 4 टिंब काढा. टिंब म्हणजे कुंकवाचे टिंब. कळालं असेल, कुंकवाने एक टिंब काढायचं फक्त.
इथे 4 टिंब काढा, इथे 4 टिंब काढा. या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, जर तुम्ही लक्ष्मीची पावलं 8 इकडे 8 तिकडे, सॉरी इकडे 4 आणि तिकडे 4 म्हणजे 8 इकडे पावलं काढता येईल, 4 तिकडे पावलं काढता येईल, ते खूप होऊन जातं. मग एवढं आपल्याकडे एवढा उंबरठा पण नाहीये मोठा की एवढं सगळं बसेल. त्यात लक्ष्मीची पावलं पण येतात आणि काय म्हणतात स्वस्तिक पण येतं. मग आपल्याला 8 लक्ष्मीचा एक प्रतीक म्हणून ते 4 टिंब, इकडे 4 टिंब, तिकडे 4 टिंब तुम्हाला काढायचे आहेत. हे करून झाल्यावर त्याची पूजा करायची. शक्य असेल तर जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तेव्हा नक्कीच उंबऱ्यावर म्हणजे त्याच्या बाहेर किंवा उंबऱ्यावर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्ही लवंग टाका आणि लवंग आणि वेलची तुम्ही टाकू शकता जर असेल घरात, तर नाही तर फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल. छानपैकी आपल्याला लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे पूजा मांडणी करण्याच्या आधी. म्हणजे जर मी दुपारी पूजा मांडणी करणार असेल तर तेव्हाही मी दिवा लावेल आणि जर मी संध्याकाळी करणार असेल तर मी तेव्हा पण लावेल. थोडक्यात काय, जो संध्याकाळी करणार असेल त्याने एकदाच लावायचा, पण जो दुपारी मांडणी किंबहुना सकाळी मांडणी करणार असेल तर तो सकाळी किंवा दुपारी पण लावायचा. आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याचा टाइम असतो तेव्हा पण तुम्ही तो लावू शकता. ठीक आहे. आता हे करून झाल्यावर आपण प्रत्येकाच्या घरात बघा नैवेद्य करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही वेळा बऱ्याच महिला पुरण करतात की छानपैकी देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी फक्त वरण भात भाजी पोळी बनवली जाते, कोणी शिरा बनवतं, तर कोणी काय बनवतं. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेप्रमाणे करत असतं. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, शेवटच्या गुरुवारी, आता ज्यांनी पहिल्या गुरुवारी मखाण्याची खीर केली आहे त्यांनी आवर्जून शेवटच्या गुरुवारी मखाण्याची खीर करावी. मखाणा ही कमळगट्ट्याच्या बियापासून बनलेलं असतं आणि मखाणा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ताई आमच्या घरात मखाणा उपलब्ध नाही, तुम्ही कुठली पण खीर बनवू शकता, हरकत नाही. पण जर मखाणे असेल तर आवर्जून मखाण्याची खीर तुम्ही बनवा. नाही तर मग तुम्ही तांदळाची बनवा किंवा ज्याला आपण म्हणतो तांदळाची बनवू शकता किंवा शेवयाची, रव्याची करू शकता, हरकत नाही. पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही मखाण्याची खीर बनवा. ताई फक्त मखाने ठेवले तर चालेल का? हरकत नाही. तुम्ही साधं दूध आपलं असतं, म्हणजे देवीला आता समजा मी वरण भात भाजी चपाती केली आहे आणि एखादी खीर मी बनवली आहे किंवा मी रव्याची खीर केली, मग मी काय करेल, मखाणे जे असतात ते देवी समोर ठेवायचे, नैवेद्य दाखवायचं मखाण्याचं आणि साधं दूध जे असतं आपलं ते सुद्धा ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, म्हणजे दूध वेगळं आणि मखाणे वेगळे, असं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. पण शक्य असेल तर मखाण्याच्या खिरीचाच नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा. नसेल तर साधे मखाने ठेवले तरी चालेल. आणि आता थंडीमध्ये आपण लाडू वगैरे करतो तर मखाणे आपल्या घरात असतातच. असेल तर आवर्जून ठेवा, नसेल तर मग तुम्ही साध्या खिरीचा, म्हणजे कुठली पण खीर असो, याचा नैवेद्य अर्पण करा. कारण आपण जसे आहोत तसे देव आपल्याला स्वीकारतो. आता एखादीकडे मखाने नाही आहे, मग तिने साध्या पदार्थाची खीर अगदी रव्याची केली तरी हरकत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. माता लक्ष्मीला घरात प्रसन्नता प्रिय आहे, तिला शांतता प्रिय आहे, तिला स्वच्छता प्रिय आहे. पण त्याच्या पलीकडे पण तुम्ही माणूस म्हणून काय आहात, या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहे, दुःख आहे, तुमचं लहान बाळ आहे, तरी सुद्धा तुम्ही जीव तोडून सेवा करता. सुशोभीकरण सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे, पण त्याच्या पलीकडे तुमची सेवा महत्वाची आहे. काय होतं ना, मी माझ्यावरनं सांगते, त्या सुशोभीकरणाच्या नादामध्ये ना जी सेवा राहिली आहे ती राहतेच आपली बाजूला आणि ते सुशोभीकरण करायलाच खूप वेळ लागतो. मला असं वाटतं की जसं आहे, जेवढं आहे, कोणाकडे काय आहे, कोण काय ठेवतं, कोण काय दाखवतं, याच्या पलीकडे माझ्याकडे जे काय आहे तेवढे मला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, उद्यापन करायचं आहे आणि नक्कीच ती प्रसन्न होणार. म्हणून जे माझ्याकडे आहे त्याच्यातच सेवा करा. यांनी काय आणलं, त्याने काय ठेवलं, आणि सुशोभीकरण करा, पण मूळ सेवा आहे, सेवा विसरता कामा नये. त्याच्यातच जर तुमचे 1.5-2 तास केले तर तुम्ही सेवा कधी करणार आहे सांगा बरं. म्हणून स्वच्छ, टापटीप, सुटसुटीत असं आपल्याला सेवा करायची आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.